शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संबंधित शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी काल जो परिपत्रक तो दिनांक 12 डिसेंबर 2025 ला निर्गमन झालेले परिपत्रक आहे। त्याचा विषय असा आहे बघा, सन 2025 युडॅस प्लस प्रणालीमध्ये शाळेच्या ठिकाणची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवण्याबाबत युडॅस प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲप्स याद्वारे आपल्याला प्रत्यक्ष लाईव्ह शाळेच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपल्याला माहिती त्या ठिकाणी 4 फोटो आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी शाळेच्या ठिकाणची म्हणजे अक्षांश आणि रेखांश अचूक माहिती मोबाईल ॲपद्वारे म्हणजे हा जो ॲप्स आहे बघा युडॅस प्लस GIS कॅप्चर मोबाईल ॲप्स नोंदवण्याकरता मोबाईल ॲप्स दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सूचना केंद्र नवी दिल्ली यांच्या सहाय्याने विकसित करून प्रसिद्ध केले आहे। सदर ॲपद्वारे संगणकीकृत केलेल्या माहितीचा उपयोग केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर प्रभावीपणे अंमलबजावणी, नियोजन, शैक्षणिक संसाधने, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, ग्राफिकल विश्लेषण करण्यासाठी करण्यात येणार आहेत। सदरचे ॲप हे अँड्रॉइड व iOS ऑपरेटिंग सिस्टीम असल्याने मोबाईलवरती इन्स्टॉल करण्यासाठी सर्व शाळांना गुगल प्ले स्टोअर मध्ये हे ॲप्स उपलब्ध आहेत। ॲपल ॲप स्टोअर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। शाळेच्या मुख्याध्यापकांनी मोबाईलद्वारे युडॅस प्लस GIS कॅप्चर ॲप्स इन्स्टॉल करून युडॅस प्लस लॉग इन व पासवर्डद्वारे मोबाईल ॲप्सद्वारे लॉग इन करून शाळेच्या ठिकाणची माहिती अचूक नोंदवायची आहे। ही प्रत्यक्ष कशी नोंदवतात या ठिकाणी आपण पाहूया। सर्वात अगोदर तुम्ही प्ले स्टोअरवर या ठिकाणी युडॅस प्लस GIS कॅप्चर एवढं टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल। मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे, मी अगोदर इन्स्टॉल केलेलं आहे। या ठिकाणी त्याला ओपन करतो। ओपन केल्यानंतर युडॅस प्लस मध्ये आपण युजर ID आपल्या शाळेचा युडॅस नंबर टाकतो आणि जो पासवर्ड असेल युडॅस प्लस ओपन करताना या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन व्हा। लॉग इन झाल्यानंतर आपल्या शाळेची पूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाते। कॅप्चर पेंडिंग आहे बघा माझं सध्या या ठिकाणी मी करून पाहिलेलं बघा लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड याच्यामुळे या ठिकाणी आलेलं आहे। नसेल आलं तर या ठिकाणी चेंज लोकेशन करू शकता। या ठिकाणी याला क्लिक केलं, या ठिकाणी कॅप्चर लोकेशन असते बघा, कॅप्चर लोकेशनला क्लिक केलं की या ठिकाणी लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड आणि अल्टिट्यूड या ठिकाणी या 3 गोष्टी येऊन जातात। व्ह्यू मध्ये आपण बघून घ्यायचे आपली शाळा त्या ठिकाणी दिसते का। या ठिकाणी माझी शाळा दिसते, या ठिकाणी मी कट करतो। तर या ठिकाणी आपल्याला 4 फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। कॅप्चर इमेज 1, कॅप्चर इमेज 2, कॅप्चर इमेज 3, कॅप्चर इमेज 4। या ठिकाणी कॅप्चर इमेज 1 ला या ठिकाणी क्लिक करतो। इन्स्ट्रक्शन फॉर इमेज 1 कॅप्चर द स्कूल्स मेन गेट, आपल्या शाळेचा जो गेट असेल त्याचा या ठिकाणी फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे। या ठिकाणी ओके करतो। या ठिकाणी व्हाईल युजिंग दिस ॲप याला या ठिकाणी ओके करतो। परत व्हाईल युजिंग दिस ॲपला या ठिकाणी ओके करतो। आपल्याला गेटचा आपल्या शाळेचा गेटचा या ठिकाणी फोटो काढायचा आहे। या ठिकाणी शाळेचा गेटचा फोटो काढा, क्लिक करा। या ठिकाणी याला ओके करा। याला व्यवस्थित तुम्ही करू शकता। या ठिकाणी क्रॉप पण सांगितलेलं क्रॉप तुम्ही या ठिकाणी करू शकता। या ठिकाणी बरोबर चिन्ह आहे बघा, बरोबर चिन्हाला या ठिकाणी क्लिक करतो। याला या ठिकाणी ओके करा। या ठिकाणी आलेलं बघा। तर दुसरा फोटो घ्यायचा आपल्याला। दुसरा फोटोला कॅप्चर इमेज 2 ला या ठिकाणी मी क्लिक करतो। या ठिकाणी कॅप्चर फ्रंट व्ह्यू ऑफ द मेन स्कूल बिल्डिंग विथ द स्कूल नेम क्लिअरली विजिबल, म्हणजे शाळेचा समोरचा जिथं शाळेचं नाव दिसते तिथून या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करा। त्याला ओके करा। आता आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे। या ठिकाणी समोरचं शाळेचं ज्या ठिकाणी नाव दिसते त्या ठिकाणी याचा फोटो घ्या। याला या ठिकाणी क्लिक करतो। या ठिकाणी बरोबर चिन्ह दिसते, याला या ठिकाणी क्लिक करा। व्यवस्थित क्रॉप इमेज करू शकता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित। याला या ठिकाणी व्यवस्थित करून घेतो आणि बरोबरचं चिन्ह दिसते बघा तुम्हाला, बरोबर एक क्लिकचं चिन्ह, याला या ठिकाणी क्लिक करतो। याला या ठिकाणी ओके करतो। तो दुसरा फोटो या ठिकाणी आलेला। आता आपला तिसरा फोटो घ्यायचा। तिसरा फोटो या ठिकाणी क्लिक करा। इन्स्ट्रक्शन फॉर इमेज 3 या ठिकाणी बघा कॅप्चर अनदर स्कूल बिल्डिंग ह्या डिफरंट अँगल ऑफ द मेन बिल्डिंग किंवा हेडमास्टर्स रूम। या ठिकाणी मी मुख्याध्यापक खोलीला घेतो। या ठिकाणी ओके करतो। या ठिकाणी मुख्याध्यापक खोलीचा एक फोटो घेतो। मुख्याध्यापक खोलीचा फोटो घेतो। या ठिकाणी ओके करतो। त्याला बरोबर चिन्हाला या ठिकाणी क्लिक करतो।
या ठिकाणी इमेजला आपण क्रॉप इमेजला व्यवस्थित करू शकतो. आपण बोटाने या ठिकाणी बरोबर करा. या ठिकाणी बरोबर चिन्हाला क्लिक करा. याला या ठिकाणी ओके करा. 3 फोटो आलेले आहेत. आता 4था फोटो मला घ्यायचा. आता हे वर्गच या ठिकाणी कॅप्चर क्लासरूम म्हणजे क्लासरूमचा फोटो या ठिकाणी घेऊ शकता किंवा प्ले ग्राउंडचा घेऊ शकता. या ठिकाणी क्लासरूमचा घेतो. याला ओके करतो. जो क्लासरूम आहे क्लासरूमचा या ठिकाणी फोटो घेतो. याला या ठिकाणी बरोबरचं चिन्ह दिसतंय. याला या ठिकाणी क्लिक करा. याला क्रॉप इमेज आहे बघा. क्रॉप इमेजला व्यवस्थित करून तो क्लासचा या ठिकाणी क्लिक करा. याला या ठिकाणी या अलर्टला या ठिकाणी यस करा. या ठिकाणी बघा इमेज अपडेट सक्सेसफुल आलेले आहे. याचा अर्थ माझे हे 4 इमेज या ठिकाणी सक्सेसफुल झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेतील 4 इमेज काढून प्रत्यक्ष लाईव्ह शाळेत जाऊन या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आता बघा या ठिकाणी पेंडिंग फॉर अप्रूव्हल म्हणजे बीओ लॉगिन हे अप्रूव्हल होणार आहेत. ते या ठिकाणी माझं पेंडिंग फॉर अप्रूव्हल दाखवते. मात्र या ठिकाणी मी 4 गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपल्याला UDAS+ मोबाईल ऍप्सवर या 4 गोष्टी पूर्ण करून त्या ठिकाणी अक्षांश रेखांश आपल्या शाळेचा काढून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.